सर्वच आयोजकांसाठी एकदा प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवायच्यात, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जर पाहायला गेलं तर नक्कीच भरपूर साऱ्या टीका त्यांच्यावरती झाल्या, परंतु त्यांनी तर एकच मनसुबा ठेवला की आपली स्पर्धा ही यशस्वी पार पाडूनच दाखवायची. आणि आज आपण पाहताय दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून भरवलेली ही श्री मलंगड चषक ही स्पर्धा आजच्या तर मेगा फायनल पर्यंत यशस्वीरित्या पोहोचली आहे. आणि ईश्वर चरणी पुढे एकदा साकडं वाहू या फायनल सामना देखील सुखरूपरित्या पार पडावा आणि स्पर्धा पार पडावी. आणि आपण पाहताय फायनल मॅच जिथे आता सामना सुरू होत असताना बघतायत महत्वाची लढत. एका बाजूनं हरिग्राम टीम बॅटिंग करते टॉस जिंकल्यानंतर आणि गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये वाघेरा संघ आणि आमच्या साथीने आता कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट आहेत रमेश गिरा सर. वरती सुरू होत असताना आपल्याला बघायला मिळते जिथे 3 षटकाचा सामना प्रेक्षकांचं करूया सरचं स्वागत करतात. प्रेक्षकांनी अक्षरशः या स्पर्धेला डोक्यावरतीच घेतलं आणि आपण पाहतात दोस्ती ग्रुप आयोजित ही स्पर्धा श्री मलंगड चषक ही स्पर्धा करतात आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. करतात रमेश सर, आज सांगायला गेले तर दोस्ती ग्रुप वरती भरपूर साऱ्या टीका झाल्या, परंतु आपण पाहताय दोस्ती ग्रुपने देखील ही स्पर्धा यशस्वी पार पाडूनच दाखवली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अगदी आमच्यापर्यंत आता सूचना करतात आलेली आहे पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत याहून पेक्षा करतर अधिकच चांगलं आयोजन आणि त्यातल्या त्या स्पर्धेचं फर्स्ट प्राइज असेल तब्बल 1 लाख रुपये. आणि त्याचबरोबर आपण पाहतायत अगदी मॅन ऑफ दी सिरीज साठी कदाचित दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत कळवलंय की आपण बाईक ठेवणार आहोत. बघा मित्रांनो, करतर कमी काळामध्ये ही स्पर्धा आज पहिल्या पर्वामध्ये यशस्वी पार तर जरूर पडती आहे, परंतु अगदी आपण पाहतायत नक्कीच कमी कालखंडामध्ये या स्पर्धेचं करतर नक्कीच आयोजन केलं संपूर्ण दोस्ती ग्रुपने. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतायत ही स्पर्धा आता शेवटच्या अंतिम मुवमेंट मध्ये पोहोचली आहे, जिथे आपण पाहू शकतात आता फायनल मॅच सुरू होतीये. मॅच मध्ये आपण बघाल बॅटिंग करत असताना हरिग्राम टीम आणि गोलंदाजी करत असताना मैदानावरती वाघेरा. लेट्स प्ले. पहिला बॉल बॅटची आतली टॉपेज घेतली आहे, जिथे पहिला चेंडू मैदानावरती आपण पाहताय सध्याच्या घडीला खेळपट्टीवरती मात्र भरपूर चांगला आलाय. यस, कदाचित बॅटर आउट आहे. मॅचची मोस्ट विकेट फलंदाज रवी बाद. निश्चित होती. एका साईडला रवी होता, एका साईडला पाहता पण गुरु होता. आता गुरुचं पाडलं, जड पडलं टीम हरिग्रामवरती, कारण रवीचा विकेट मैदानाच्या आतमध्ये आला, म्हणजे गोल्डन विकेट म्हणू शकतो आपण या मॅचचा मेन विकेट. एक्झॅक्टली आपण पाहाल तसं झालंय सर. तर मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस आपण टॉस केला तिथे सांगितलं होतं की आमच्याकडे बॅटर आहे पण आमच्याकडे गोलंदाज आहे, अशा पद्धतीने आणि गोलंदाज चर्चेत राहिलाय. फुल टॉस बॉल यावेळेस वेस्ट ऑफ हाईट, हात ठोका दे दन बॉल निघालाय बॅकवर्ड स्वरलेखच्या बाहेर. चौकार. जाईल. हो गुरु हो जा शुरू. गुरु ही यहाँ पर ही नहीं भाई रुकने वाला, क्योंकि गुरु म्हटलं जातो ना मामा ठाकुर, सपना भी भाग गई और अरुण भी भाग गया. अभी शंकर बिहारी पर किसके साथ गाना गाएगा? गाना गाने का तो आदत है भैया सिरपत सर, गाना तो गाना ही पड़ेगा. गाना तो भाई गुरु के साथ गाएंगे हम लोग. महत्वपूर्ण सामना मैदानावरती आपण पाहता. बॅटची गडा फुल टॉस वरती
यावेळेस मात्र पुन्हा एकदा पकडलाय जाईल आणि मॅच मध्ये कदाचित आता पुन्हा एकदा फलंदाजाला सोडावं लागते मैदान. विकेट बदलणारा क्रिकेट बाजला आपण. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर बीमर वरती चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आणि हा चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट आलाय मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचला हरिग्राम संघ. आणि आता कुठल्याही फलंदाजाने जर 3 षटकार मारले तर ज्ञानेश्वरजी मुंडे दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय म्हणणार रवी सर, अगदी रमेश सर. मैदानाच्या आतमध्ये फायनल सामना सुरू आहे. त्यानंतर चला साहेबांना विनंती आहे, ज्ञानेश्वर मुंडे साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅटल भरपूर इम्पॉर्टंट आहे. सूचित करण्याचा प्रयत्न. फायनल सामना प्रश्नकर तर विजेता आणि उपविजेता होण्यासाठी इथे आपण सुरू झालेला पाहतोय. त्यामध्ये सध्या तरी संघर्ष भरपूर चांगल्या पद्धतीचा दिसतोय या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना वाघेरा टीम कडून. काय म्हणाल रमेश सर, ज्या पद्धतीची गोलंदाजी गुरुनाथ करतायत? गुरुने पहिल्या दिवसापासून मात्र गुरुने गाजवला. या वेळेस मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये, जसा आला तसा उडायला गाड्याना सुप्पासारखा. सुपला शॉट, बाओकनचा यो शॉट सुपला. ती बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये संतोषच्या बॅटमधून बघा. अगदी विकेट जरी रवीचा गेला असेल परंतु हा फायनल सामना आहे आणि या फायनल मॅच मध्ये आम्हाला देखील आमचे प्रयत्न हे भरपूर चांगल्या पद्धतीने दर्शवावे लागतील. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आगलं वेगळं प्रवेश पाहता आपण. लागोपाठचे 3 जरी वाईट टाकले तर आदरणीय ज्ञानेश्वर मुंडे साहेबांच्या वतीने 500 रुपये दिले जातील. म्हणजे दोन्ही एंडनी चालते. साहेबांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. हो, पुन्हा एकदा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केला. थोडासा करायचा अंगलट ठरला होता. सिंगल आली आहे. टोटल 10 आपण धावपटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. पहिलं षटक संपलं गेलंय. 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 10 धाबा स्कोरबोर्डला मैदानावरती आपण पाहतात. एका षटकाचा खेळ संपलाय जिथे असं वाटतही नव्हतं की धावा येतील रमेश सर, पण सध्या आपण पाहताय फलंदाजांनी आत्मविश्वास हा तर स्वतःवरती भरपूर ठेवलाय. आणि आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला एकमेव लढण्याची ताकद देते. ती ताकद मैदानावरती भेटली आहे फलंदाजाने या बॅटलमध्ये. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये फायनल सामना सुरू आपण पाहताय आणि या मेगा फायनल मध्ये आपण पाहतात सध्या तरी दोन्ही टीम्स आमने सामने खेळत असताना हाच विचार करतात की आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे, पण इथून हा सामना एकच संघ जिंकेल. अरे कुणीतरी बोकड चोरण्याचं, कुणीतरी बोकड. सध्याच्या घडीला पहिला, आता सध्याच्या घडीला चर्चेत आहे गोलंदाज पाहतो आपण गुरुने मात्र काम केलंय. गुरुने जरूर महत्वाचे 2 विकेट महत्वाचे टिपल्यात गुरुने. पुन्हा एकदा सज्ज झाला दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. हो, नितीन आलाय. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. 1 धाव झाली आहे कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहील. चुकीच्या एंडला थ्रो पाहता आपण. आणि यावेळेस आता काय करतोय मैदानाच्या आतमध्ये पाहता आपण. बराच वाकडा पळाला पण गडाल काय ना जमला. झाला टांगा बलटी घोडा भरार. फलंदाज होतोय बाद. महत्वाचा विकेट सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल हरिग्राम संघ आता इथून आपले मुख्यतः 3 बॅटर इथून खोत आहे. बघा रमेश सर, फायनल सामना जशा पद्धतीने सुरू झाला तशा पद्धतीने प्रेक्षक आता टाळ्या, शिट्ट्या आणि भोंग्यांचा आवाज देत आहेत. जसं पाहता ना दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहता आपण. दोन्ही संघ आपण ओपनिंग करताना दोन्ही संघ नायक म्हटले होते आमची मैत्रीपूर्ण लढत होईल मैदानाच्या आतमध्ये. त्या रीतीने पाहता आपण. आता सध्याच्या घडीला पाडलं थोडंसं जड झालंय टीम वाघेरे संघाचं. आज अगदी आपण पाहिलं अंबरनाथ तालुक्यामध्ये श्री मलंगड गड किल्ल्याच्या पायथ्याशी करताना स्पर्धा सुरू आहे आणि श्री मलंगड चषक जो मात्र आपण बघताय दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून फायनल मॅच मैदानावरती ऑन नवीन बॅटर खेळपट्टीवरती दाखल झालेत. सध्या आपण पाहताय तुकाराम एंटर होत आहेत. गोलंदाजीमध्ये सध्या वाघेरा टीम तितकीच चांगली गोलंदाजी करतोय आणि नितीन पुन्हा एकदा पुढे ठेवलंय. वेगवान बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजाला शांत ठेवलाय. आलाय डॉट बॉल. बॅटर तुकारामला शांत ठेवतात. मैदानामध्ये आपण पाहू शकाल चुरशीदार फाईट जी सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, पण सध्या आपण पाहताय गोलंदाज हेच सांगतोय आम्हाला लढायचं. ओ टच. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं फटका आता पुन्हा एकदा भरपूर जबरदस्त आहे. जिथे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना मिथील 2 धावा. त्यानंतर पाहता आपण आदरणीय अक्षय बागडे साहेबांच्या वतीने पारदर्शक पाहता आपण. 3 वाईट, 3 षटकार, 3 चौकार.
पुन्हा एकदा पाहतो आपण अक्षय बागडे साहेबांच्या वतीने पाहतो आपण 500 रुपयाचा पारितोषिक लावला गेला. हो ड्राईव्ह केला पाहतो आपण सध्याच्या घडीला हलक्याच्या हाताने कट केला पाहतो आपण. तोपर्यंत सिंगल आली या मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहिल्या पण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 14 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. बघा अगदी सेन्सिबल क्रिकेटचा नजराणा मैदानावरती आता भरपूर दिसतोय, कारण फायनल मॅचचे धाबा बनणं गरजेचं आहे आणि हरिग्राम संघ त्यामध्ये सध्या सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. ऑप्शनला चेंडू सोडेल सध्याच्या घडीला व्हाईट बॉलचा वापर गोलंदाज नितीन करतात. या ओव्हरमध्ये जर सांगायला गेले तर आपण पाहिलं सध्या तरी एक चेंडू अतिरिक्त टाकलेला आपण पाहताय गोलंदाज नितीनने आणि षटकामध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय वाटतंय रमेश सर, फायनल मॅच कोण जिंकेल आणि कोण परास्त होईल? हा क्रिकेट आहे, आलेले वेळच मात्र सांगू शकतो, कारण क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये सर. क्रिकेट कधी सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट. एक्झॅक्टली आपण पाहाल निश्चित ऑलमोस्ट आपण पाहताय वेळ येईल ती ठरवून जाईल चॅम्पियन कोण असेल, परंतु चॅम्पियन होणं तर मैदानावरती दोन्ही टीमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न कोणाचं सिद्ध होईल हे सध्या तरी येणारी वेळच ठरवणार आहे. फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हला पुढे एकदा फटका जिथे ढकलून काढला. सेकंड रनचा प्रयत्न हा ना तिथे पुढे एकदा मिळाला जात आहे. 2 धाबा याला म्हणतात तर प्रयत्न आणि याला म्हणतात जिद्द. 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय, जिथे फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना हरिग्राम टीमच्या स्कोर बोर्डला आपण पाहताय 17 धाबा. बघा रमेश सर, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट जाऊनही 10 धाबा आल्या. याही ओव्हरमध्ये आपण पाहताय विकेट गेला परंतु 7 रन आल्या आणि सामन्यामध्ये आता टोटली 12 चेंडूचा सामना करून स्कोर बोर्डला आपण पाहू शकतात सध्याच्या घडीला या 17 धाबा. निश्चितच प्रकाश सर, विचार केला ना तर पाहला आपण अजूनही 6 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे अजूनही हरिग्राम संघ हा धावा बनवू शकतो मैदानाच्या आतमध्ये. यात मात्र शंका नाहीये, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एक झर आणि तरला महत्व नाहीये. मॅच जबरदस्त होईल म्हणजे सध्या तरी प्लॅनिंग भरपूर चांगल्या पद्धतीने आखलंय. गोलंदाजी करत असताना समोर वाघेरा टीमच्या समोर आपण पाहता हरिग्राम टीमने म्हणतात ना, हौसलों के आगे कोई पर्दा नहीं होता, कड़े परिश्रम का कोई विकल्प नहीं होता, दिल से हो जज्बा कुछ करके दिखाने का, तो डरते दियो को भी आंधियों का डर नहीं होता. मैदानावरती हा सामना भरपूर सुंदर आहे आणि जिथे आपण पाहता आता बॅटिंग करत असताना विकेट खोलाय फलंदाज बाद. सध्याच्या घडीला सर विचार केला ना तर जड थोडं पाडलं, थोडस जड झाले जरूर, पण अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल टीम हरिग्राम संघाला, कारण 17 वरती पुन्हा एकदा विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. वॉट अ मॅच हा फायनल सामना. यामध्ये प्रत्येकाला तर आपापलं पर्सेंटेज हे मोठ्या संख्येमध्ये द्यायचं आहे. 17 धाबा स्कोर बोर्डला 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारा सध्या तरी हरिग्राम टीम. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज सुरेश गोलंदाजी करतायत वाघेरा टीमच्या माध्यमातून. बॅटल भरपूर इंटरेस्टेड आपण पाहाल. प्रेक्षकांना अगदी अक्षरशः जर पाहिले तरी स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ऑलमोस्ट आपण पाहाल श्री मलंगड चषक ही स्पर्धा सुरू आहे आणि फायनल मॅचचा शोडाऊन सुरू झालाय, जिथे आपण पाहताय अंतिम ओव्हर मध्ये वाघेरा एक्सप्रेस टाकतोय पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश डॉट बॉल. सध्याच्या गाडीला विचार केला ना सर, वाघेरे सरचं मतलब वाघेरे संघाचा विचार केला, पाडलं थोडस जड झालंय मैदानाच्या आतमध्ये. ते एकमेव कारण मात्र जसा रवीचा विकेट आलाय तसा धाब्यांना अंकुश लावण्याचं काम केलं मैदानाच्या आतमध्ये. हो, एक धाव झाली आहे कंप्लीट. दोन्ही गाड्या एका पटरीवरती पाहतो आपण. सध्याच्या घडीला आत्महत्या करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्वतःच्या गळ्यामध्ये दोरी टाकली आहे आणि दोरी टाकून फक्त खांबाला टांगून राहिलाय. फलंदाज होतोय बाद. आणि बरोबर सेम टू सेम या मॅच मध्ये विकेट जो मात्र स्वतःहून करतर गमवलेल्या बॅटिंग करणाऱ्या हरिग्राम टीमने गरज नव्हती परंतु धाबेचा प्रयत्न केला आणि सामन्यामध्ये आता फलंदाज बाद होतोय. स्कोरबोर्डला 18 नवीन बॅटर मैदानावरती इन झाले, जिथे फलंदाजीसाठी आता प्रकाश दाखल होतील. सर आता विचार केला ना अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. या 3 चेंडू मध्ये कदाचित 6 ते 5 धावा आल्या तर पुन्हा एकदा फायटिंग स्कोर उभा करेल टीम हरिग्राम संघ, कारण गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. धागा बनवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न जरूर राहिला. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. डॉट चेंडूची संख्या राहिली आहे. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 डॉट चेंडू जर टाकले तर अक्षय बागडे साहेबांच्या वतीने पाहता आपण 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. त्या साहेबांच्या पाहता आपण दिलदार व्यक्तिमत्व पाहता आपण त्यांचाही करूया स्वागत आपण. हो, खोलात होता यॉर्करचा वापर केला मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण.
सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने आता सध्याच्या घडीला पाहतो स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्यात. 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 19 धावा दाफलकावरती आपण पाहताय. मॅच मध्ये सध्याच्या घडीला आपण बघाल शेवटच्या ओव्हरमध्ये सुरेशने काय गोलंदाजी केली, अक्षरशः धावाच्या मात्रेतून थांबून ठेवल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सुरेश ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल इनसाइड आउट मध्ये फटका इथून जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचताय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, हाना 2 धावा जिथे बनतायत तिसरीसाठी निघालेत आणि मैदानावरती आपण पाल 2+1 विकेट सामन्यामध्ये या मेगा फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतायत. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग केली आहे हरिग्राम टीमने, ज्यांनी स्कोर बोर्डला बनवलेल्या आहेत त्या म्हणजेच एकूण 21 धावा आणि टार्गेट असेल 22 धाब्याचं. काय सांगा रमेश सर, पहिल्या इनिंगचा खेळ तर झालेला आहे पण 18 चेंडू मध्ये 22 धावा या चॅलेंजिंग धावा ठरू शकतायत का सध्या हरिग्राम टीमला? निश्चितच पहिला आपण नेहमी पाहायच्या आपण क्वालिफायचे जे सामने होते लो स्कोरिंगचे सामने होते त्या धावा डिपेंड केल्या होत्या. आपण पहिल्या दिवसाचा आपण सामना पाहिला होता. मलंगड विपक्ष पहिला पण त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सिलांद वाडी या संघाच्या माध्यमातून सामना जरूर झाला होता. 18 मध्ये बनवायच्या आता 20 आणि त्या धावा सिलांद वाडी या संघाने रोखल्या होता. म्हणजे आता पाहतो आपण फायटिंग स्कोर मात्र उभा केलाय टीम हरिग्रामने, कारण गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. बॅटल भरपूर मजेदार असेल, बॅटल भरपूर मजेदार आहे. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेची कोण उचलणार याबाबत आपण हा सामना एन्जॉय करतोय. रात्रीचे तर 4 वाजून 18 मिनिटं झाले आहेत आणि या 4 वाजून 18 मिनिटांमध्ये आपण पाहताय हा फायनल सामना ऑलरेडी पहिल्या इनिंग मध्ये संपूर्ण झालेला आहे. अजून एक इनिंगचा खेळ बाकी आहे. आणि महत्वाची सूचना आहे पाहता आपण, चॅम्पियन जो होईल ना संघ त्यालाच फक्त 3 टर्म दिले जातील यावरती लक्ष असू द्या. आणि 3 टर्म आहेत ना ते आम्ही जमा करणार आहोत. फक्त चॅम्पियन होईल त्याच संघाला 3 टर्म दिले जातील यावरती लक्ष असू द्या. जर दुसऱ्या संघाने घेतलं तर त्यांच्या प्राइस मधून ते पैसे कमी केले जातील. एका टर्माचे 2000 रुपये म्हणजे 3 टर्माचे 6000 रुपये कमी केले जातील. यस एक्झॅक्टली आपण पाहताय फायनल मॅच सुरू आहे. आज कौतुक करावं लागेल आमचे परममित्र स्कोरर करतर ज्यांच्या सुंदर हस्त अक्षराने करतर आज स्कोरबुक जो रिकला जातो आमचे चेतन दादा यांचा आम्ही सरचे आभार व्यक्त करू आणि स्वागतही करू. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय 2 ऑफिशियल्स आमचे अगदी श्रीपत सर आणि अनंता गावंडा सर ज्यांनी करतर प्रत्येकी रात्रीमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिले तर प्रत्येकी टीमला चांगला निर्णय दिलाय. मॅच मैदानावरती भरपूर जबरदस्त आहे. जिथे आपण पाहताय खेळपट्टीवरती मात्र आत्ताच्या घडीला हा फायनल मॅच 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आपण बघतायत 22 धावा. मॅचच्या इथून उत्तर अर्थाला सुरुवात होती. फायनल मुकाबला बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रवी दाखल झाले आहेत. रवी ऑन बॉलिंग मार्क वरती पहिला चेंडू ड्राईव्ह करतात समोरच्या दिशेला. एका धाब्याचा क्विकली सिग्नल, दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत. रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहाल आता फलंदाज सेफ. आता मी तर म्हणेन ना प्रकाश सर, ही संधीचं सोनं करायचं होतं, कारण वाघेरा संघ आता सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये आहे. ज्या रीतीने वाघेरा संघाने पाहता आपण गुरुनाथने पहिल्या चेंडूवरती रवीचा विकेट जरूर कॅरी केला होता, त्याच रीतीने आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करायची होती टीम हरिग्राम संघाला. आता थोडस अडचणी जरूर सापडेल. पाहतो पण पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा आल्यात. मॅच जबरदस्त आहे, मॅच जबरदस्त आहे. फायनल मॅच मध्ये इथून प्रयत्नशील कामगिरी सुरू आहे आणि सध्या स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना प्रवीणने मात्र इथून आघाती काम केलंय. चौकार संतोषच्या बॅटमध्ये जरूर चौकार आलाय, कारण 22 बनवायच्या आहेत. 22 बनवत असताना टोटल पहिला पण धावपटलावरती धाबा जोडला गेला तर आता सध्याच्या घडीला 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. कारण 2 चेंडू फेकल्यात, 2 चेंडू मध्ये 6 धाबा जरूर केल्यात खर्च, म्हणजे थोडासा मागडा ठरलाय गोलंदाज रवी. बॅटिंग जबरदस्त आहे. खेळपट्टीवरती संतोष बॅटिंग करतात. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, एकदा वेगात कंप्लीट केली आहे. ओ प्रेशर 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 मैदानावरती सध्या हरिग्राम टीमच्या खेळाडूंवरती दिसत आहे. रन्स कमी आहेत आणि त्या रन्स कमी असताना आपण पाहाल डिफेन्स करत असताना सध्या दबाव होतोय या मॅच मध्ये निर्माण हरिग्राम टीम वरती. स्कोरबोर्डला आपण पाहताय 7 रन सध्या बॅटिंग करतोय वाघेरा टीम. स्लॉट मध्ये आवाज कडक लॉग ऑन ला क्लिअर होतोय. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. प्रकाश सर, जर विचार केला बॅटर नाही तो खैस आहे, खैस. जवळ 100 किलोचा वया गाडी, फटका मजबूत गड्या, काय सांगायचा, आईनाचा फटका, बेकार. षटकार. सिक्सर आलाय मैदानामध्ये. बॅटर खेळपट्टीवरती प्रवीणच्या बॅटमधून
हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाल छोटस कमबॅक डॉट बॉल न करतोय गोलंदाज रवी इथून निर्धाव चेंडू जो सध्याच्या घडीला येते असताना आपण बघतोय स्कोर बोर्डला 13 धावा जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता. फायनल मॅच अजून एक हवेत स्ट्रोक जो आपण पाहाल मिस्टामिंग विकेट. ओहो चिड़िया चुप गई खेत में मतलब जातो ना मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे. उसी भी समरीशपुरी बोलता है इस बार ऐसी मौत मारूंगा साला पुन्हा जाने वाला सिस्टम ही बंद हो जा. झिंगो 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 13 धाबा स्कोर बोर्डला मॅच मध्ये आपण पाहताय महत्वाचा विकेट आलाय. पहा आयफोन 11 हरवला आहे. जर कुणाला भेटला असेल तर आपण द्यायचा आहे आणून. त्याला 2000 रुपये दिले जातील. पाहता आपण आदिवासी बॉडी बिल्डर सोनी गुटे यांचा मोबाईल हरवलेला आहे. ज्यांना कुणाला भेटला असेल त्याने आणून द्यायचा आहे. त्यांना विनंती आहे त्यांच्या वतीने. पाहता आपण त्याला 2000 इम्पॉर्टंट मॅच मैदानावरती आपण पाहाल गोलंदाज रवी तिथे थोडासा मागणा राहिलाय परंतु इथून या सामन्यामध्ये खरतर हरिग्राम संघासाठी एकच सांगेल हवाओं के भरोसे मत उड़ तू चट्टाने तूफानों का भी रुख मोड़ देती है. अपने पंखों पर भरोसा रख तू क्योंकि हवाओं के भरोसे तो पतंगे उडे करती है. इथून जर फायनल सामना जिंकायचा असेल तर सध्या मेहनत घ्यावी लागेल. मॅच मध्ये सध्या आपण पाहताय 15 बनल्यात. अजूनही जिंकण्यासाठी या बॅटल मध्ये आपण बघताय 7 धाब्याची गरज. मॅच इथून रोमर्षक आहे रमेश सर. पंधरा धाबा स्कोर बोर्डला सध्या संजय गोलंदाजी मार्क वरती. पुढ्यात ठेवल्या जड मध्ये करतात. सध्याच्या घडीला आपण बघाल यावेळेस हा डॉट बॉल. मॅच संपली नाहीये कारण सध्या तरी हिंमत हारली नाहीये गोलंदाजी करत असताना हरिग्राम टीमने. वेळ जरी संघर्षाची असली तरी वारसा मात्र इथून मेहनतीचा असलेले सांगतायत हरिग्राम टीमचे गोलंदाज. हो बॅटची कडा सध्याच्या घडीला हरिग्राम संघाला या चुका करण्या नाहीये. म्हटलं जातं ना पहिल्याच कर्जबाजारी त्याच्या दुसऱ्या शेजारी त्याच्यात अशी फिल्डिंग मात्र खराब क्रिकेट पाहतो आपण शेवटच्या सामन्यामध्ये. मॅच इथून आता हळूहळू थोडीशी जर पाहिले तर खुली होत चाललेली आपण बघताय. 9 बॉल 6 धाब्याची आवश्यकता. या षटकातील 3 बॉल हे भरपूर इम्पॉर्टंट आहेत कारण 3 चेंडू जर चांगले आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये हा सामना पदार्पित होईल आणि 3 चेंडूवरती एखादा जरी चांगला स्ट्रोक मिळाला मग हा सामना पूर्णतः खुला होऊ शकतो वाघेरा टीमसाठी. पुढे ठेवल्या आड्यात खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. म्हणजे अजूनही प्रकाश सर या सामन्यामध्ये पाहतो आपण अजूनही संघर्ष करते टीम हरिग्राम संघ. कारण हा सामना सजासजी सोडणार नाहीये संघ. म्हणतात ना रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाद बदलते. मनात जर आशा असेल जिंकण्याची तर वेळी नक्कीच बदलते. आज जर जिद्द ठेवली असेल जिंकण्याची मग वेळ का बदलणार नाही. मेहनत मैदानावरती चांगली आहे हरिग्राम टीमची. अजून एक डॉट बॉल. पुन्हा एकदा डॉट आलाय. आता सजासजी सामना सोडणार नाहीये टीम हरिग्राम. कारण आता समीकरण पाहता आपण 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये बनवायच्या 6 धाबा. अजूनही महत्वाची म्हटलं गेल्यानंतर वाघेरा संघाची सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. फायनल मॅच सध्याच्या घडीला ऑनड्राईव्हला फटका खेळून काढलाय जिथे दुसऱ्या धाब्यासाठी निघाले. थ्रो एकसा केलाय. 2 धाब्याचा प्रयत्न इथे बनवतोय. तिसरीचा प्रयत्न रनआउटची संधी. आता घडतंय का इथून तिसऱ्या पंचांकडे कदाचित लेग अंपायर जात आहेत. आता चेक केलं जाईल. मॅच जबरदस्त आहे. फायनल सामना आहे आणि फायनल कशी पाहिजे तर फायनल रफ अँड टफ पाहिजे. चेक केलं जातं सध्या. सामना पोहोचलाय अंतिम ओव्हर मध्ये जिथे आपण पाहताय शेवटचे 6 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता. मॅच इथून जबरदस्त आहे. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानावरती आपण पाहाल. 6 चेंडू 3 धावेची गरज. सामना अजूनही इथे ऑन आहे. गोलंदाजी करत असताना कदाचित तिथून हरिग्राम टीमने संघर्ष केला तर या धावा इथून रोखल्या जाऊ शकतात. पण इथून बॅटिंग करत असताना आपण पाहताय संतोष आणि नितीन हे दोन्ही खेळाडू आपण बघाल. काय म्हणा रमेश सर. सुरुवातीचे 2 चेंडू या सामन्यात भवितव्य सांगून जाईल.
सध्याच्या घडीला बायला पण भरपूर चांगला सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण, कारण दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहतो आपण. 6 चेंडू 3 धाबीची गरज. 6 बॉल 3 ची गरज. विसामिक फटका बसतो ऑन साइडला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल वरती आलेत आणि याच बरोबर 2 रन. तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता डायरेक्ट हिट. मॅच अजूनही संपली नाहीये. फायनल मॅच इथून आता भरपूर रोमर्चक झाले. 2 आल्यात स्कोर बोर्डला. आता आपण पाहता चेंजेस होत असताना सध्याच्या घडीला वाघेरा क्रिकेट संघ आपण बघाल 21 वरती पोहोचलाय आणि आता मॅच पोहोचते सध्या शेवटचे अंतिम आपण बघाल. महत्वाची सूचना, जो संघ चॅम्पियन होईल त्याच संघाला 3 टर्म दिले जातील. जर दुसऱ्या संघाने घेतले टर्म तर एका टर्मचे 2000 कमी केले जातील. यावरती लक्ष असू द्या. फायनल मॅच येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये एका धाबेची आवश्यकता आहे. 5 बॉल 1 धाबेची गरज. आज मोठा विक्रम बनेल Fast का? खेळायचंय, fast पावसाचा खेळायचंय. प्रभाव आलाय. फायनल मॅच एका धाबेची गरज असताना आणि इथून सामना जिंकलाय. चॅम्पियन